आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो, गेल्या भागापासून आपण पर्यावरणप्रेमी सुधीर गोरेसर यांच्याशी बातचीत करत आहोत. आज ऐकूया या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग. हा जो प्रोजेक्ट मी केला तर त्याच्या आधी मला 2015 साली तुम्हाला म्हटलं त्याच्या दंडोबावर मला झाडं लावायची होती आणि लहानपणापासून जे डोक्यात आमच्या आलेलं होतं की आपण जायचं, आपण झाडं लावायची, आपण सांभाळायची आणि जाताना एकट्यानं न जाता आपले ग्रुप करून आपण जायचं. हे जे डोक्यात बसलेलं होतं तर ते काय माझ्या डोक्यातनं जात नव्हतं. आणि मग शेवटी रोटरी क्लब असेल, रोट्रॅक्ट असेल, लायन्स असेल किंवा इनरव्हील क्लब असेल, ही लोकंसुद्धा माझ्याबरोबर आली. मी रोटेरियन असल्यामुळं या सगळ्यांशी माझा संपर्क साधून मला त्यांना एकत्र घेता आलं आणि या सगळ्यांना घेऊन आम्ही दंडोबावर जायचं ठरवलं. एप्रिलपासून सुरुवात केलेली गोष्ट जुलैला आमची झाडं लावून झाली. एका दिवशी 1000 कार्यकर्ते घेऊन मी इथून गेलो होतो. 10,000 झाडं आम्ही त्याच्यावर एप्रिल, मे, जून, जुलै 4 महिने झाडं लावली जुलैमध्ये. एप्रिलला आम्ही खड्डे काढून ठेवतो आणि त्याच्यावर काहीच करत नाही. म्हणजे त्याला ऊन लागतं आणि खाली जर कृमी कीटक काही असतील तर ते निघून जातात. आणि नंतर साधारणपणे जूनच्या एंडला किंवा 15 जूनच्या आसपास मग ते खड्डे आम्ही माती, खत यानं भरून घेतो. आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात एक पाऊस येऊन गेल्यानंतर मग वृक्षारोपण करतो. आता हे वृक्षारोपण करताना जे कार्यकर्ते पाहिजेत त्यांना ट्रेनिंग पण द्यायला पाहिजे. असंच जाऊन चालणार नाही. आपण बऱ्याच वेळेला बघतो की वृक्षारोपण करताना लोक येतात ते आपण प्लॅस्टिकच्या पिशवीत दिलेली हे असते, प्लॅस्टिकची पिशवी खालनं काढतात आणि झाड लावतात. हे करत असताना कदाचित ती मुळं जी असतात त्या मुळाजवळची माती गेली तर ते झाड मरण्याची शक्यता असते. मुळं दुखावली जातात आणि त्याला शॉक लागतो. त्या झाडाला शॉक लागतो आणि ते मरतं. मग ते होऊ नये म्हणून आधी ट्रेनिंग दिलं पाहिजे. आपल्या सांगलीचे DFO, RFO आणि तिथली जी मंडळ होती त्यांना बरोबर घेऊन अंबाबाई तालमीच्या सगळ्या मुलांना आम्ही त्याचं ट्रेनिंग दिलं आणि मग त्यांना तिथं घेऊन गेलो. त्यामुळे आमची झाडं टिकली, बरीचशी झाडं टिकली. आणि त्याच्यानंतर आम्ही काय केलं, आपल्या इथल्या मिरजेतल्या 4 शाळा आहेत, त्या 4 शाळांना आम्ही एकत्र घेतलं. अंबाबाई तालमीनं आम्हाला त्यांची गाडी दिली ने आण करायसाठी, वाहतुकीसाठी ती गाडी दिली. आणि दर शनिवार रविवारी एका शाळेला दिला पहिला शनिवार, दुसऱ्याला दुसरा, तिसरा, चौथा, अशा 4 शाळांना 4 शनिवार दिले. आणि DED कॉलेज जे होतं आपल्या इथलं तर DED कॉलेजला 5वा शनिवार दिला. म्हणजे कॉलेजवरची मुलं एकाच वेळेला येतील. आणि असं करून आम्ही तिथं जात होतो. तिथले RFO होते, त्यांनी चांगलं सहकार्य केलं होतं. आणि आपल्याला वाटतं की लोकांच्या मनामध्ये फारशी इच्छा जर आता राहिलेली नाही, काम करायची इच्छा नाही वगैरे वगैरे वाटतं बऱ्याच वेळेला. पण मी ज्या वेळेला काम करत होतो त्यावेळेला स्वतःहून लोक येऊन काही द्यायची. आता हे जे करायचं होतं तर त्याच्यामध्ये झाडं लावली, झाडं शासनानं दिली, पण खड्डे काढायला कुठल्या क्लबनं पैसे दिले, असं करत ते एकत्र झालं. आणि नंतर मग त्याच्यामध्ये खतं घालायची होती. मग त्यावेळेला इथलं एक शेतकरी आहेत तर त्यांनी मला खतं आणून दिली. हे घेऊन जावा म्हटले, आपल्या गाडीतनं घेऊन आले. म्हटले हे कशाला, हे झाडाला घाला म्हटले तुम्ही. असं सगळेजण एकत्र येऊन अगदी चांगल्या सहकार्यानं काम होतं. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माणसं पण आपोआप जोडली गेली आणि एक वेगळी उमेद ज्याला म्हणतो त्या उमेदीनं आमची कामं सुरू राहिली. आपण सुरू केलेल्या एखाद्या कामाला जर अनेक हात लाभले तर आपल्यालाही प्रोत्साहन चांगलं मिळतं आणि ते कामही खूप चांगलं होतं. आणि असं विधायक कार्य असेल किंवा काम चांगलं असेल तर माझ्या मते नक्कीच खूप हात पुढे येतात. आजकाल नाही म्हटलं तरी थोडी पर्यावरण जागृती थोड्याफार प्रमाणात झालेलीच आहे आणि अनेक पर्यावरणप्रेमी निर्माण झालेले आहेत. कारण आपणच फेस केलेले ते प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे आपण ज्या समस्यांना तोंड देत आहोत पर्यावरणविषयक, महापूर म्हणा किंवा वाढता उष्मा म्हणा, त्यावेळी लोकांना हे जाणवू लागलेलं आहे की कुठंतरी आपण आता हालचाल केली पाहिजे. आणि हे खूप सकारात्मक आहे असं मला वाटतं. हे चित्र पण सकारात्मक आहे. आणि आता तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा व्यक्ती, बऱ्याचशा संस्था वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला किंवा वेगवेगळ्या गोष्टी अनुसरायला सुरुवात केली त्यांनी. त्यातलं एक गोष्ट म्हणजे काही लोकांनी झाडाची भिशी चालू केली. झाडाची भिशी म्हणजे काय तर म्हणे की एक झाड म्हणजे वृक्षारोपण करून 1 वर्ष जर टिकवायचं असेल तर येणारा खर्च साधारणपणे 1100 रुपये ते 1000 रुपये असतो. तर महिन्याला 100 रुपये द्यायचे आणि एक झाडाची जबाबदारी घ्यायची. असं करणारी पण लोक आहेत. मी ही गोष्ट वाटली मिरजेमध्ये सांगितली, फार छान संकल्पना आहे. म्हणजे मला एकदम उचलून 1000-10,000 देणं शक्य नसेल तर 100 रुपये मी पर्यावरणासाठी नक्कीच देऊ शकतो, असं करणारी काही लोक आहेत.
ही जी संकल्पना आहे तर त्या संकल्पनेचा वापर करून मी असं ठरवलं, इथं जे आपण विजयनगरला आम्ही करतोय तर त्यामध्ये सांगितलं की 400 ते 500 रुपये एका झाडाला आम्हाला लागणार आहेत. तर ते सोशल मीडियावर मी टाकल्यानंतर अनेक लोकांनी त्याच्यामध्ये चांगला प्रतिसाद दिला. नावं सांगू नयेत असं त्या लोकांची इच्छा असल्यामुळे मी फक्त आता त्यांचं नाव सांगत नाही. कोल्हापूरची एक व्यक्ती आहे, त्यांनी 50 झाडांचे पैसे मला दिले. एक मिरजेतली एक व्यक्ती आहे, त्यांनी 50 झाडाचे पैसे दिले. मुंबईची एक व्यक्ती आहे, रानडे त्यांचं नाव, 31 जुलैला त्यांना 75 वर्ष लागते. त्यांनी रिझर्व्ह बँकेतनं रिटायर झाले, एक शैक्षणिक संस्था त्यांनी चालू केली, मोठ्या प्रमाणावर त्यांचं काम आहे. त्यांनी एक प्रोजेक्ट हातात घेतला होता की असं वेगळं वेगळं काम करणारी जी लोक आहेत. आता मी काही झाडाचं काम करतो, इथं आपल्या जालिहाळचं तुम्हाला माहितीच आहे, जालिहाळला काम करणारे म्हणा, किंवा अशा लोकांना त्यांच्याकडनं त्यांनी त्यांचे लेख लिहून घेतले आणि ते लेख त्यांनी प्रसिद्ध करायला सुरू केले. त्याला नाव पण त्यांनी चांगलं दिलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असल्यामुळे ते माझ्या संपर्कात आले होते आणि त्यांनी मला पैसे तिथून पाठवून दिले. असं करत माझ्याकडे 170 झाडांचे पैसे माझ्याकडे जमा झाले. मग मी माझे बाकीचे घालून 300 झाडं आता मी तिथं केशर आंब्याची लावली. अच्छा अच्छा. आणि ती चांगली ही संकल्पना गुणाची, पण फळझाडं लावायची, फळझाडं लावायची संकल्पना ही आमचीच. कारण काय झालं होतं, अर्थात आमची म्हणजे काय होतं की ह्या गोष्टी कुठंतरी ऐकलेल्या असतात, कुठंतरी वाचलेल्या असतात आणि मग त्या कुठंतरी मनात खोल रुजून राहिलेल्या असतात. जसं 1978ची गोष्ट मनात रुजून राहिल्यामुळे 2015 साली आम्हाला 1000 मुलं घेऊन जात आली, तसं हे कुठंतरी ऐकलेलं असतं, त्यामुळे ती मनात रुजून राहिलेली असते. आणि होतं कसं की वृक्षारोपण करायचं म्हटल्यानंतर अनेक लोक उठतात आणि जाऊन झाडं लावून येतात. कुठलं झाड लावलंय कदाचित माहीत नसतं आणि त्याचा उपयोग जर झाला नाही तर मग ते राखलं जात नाही. उद्या जर आपल्या म्हणजे माझ्या दारामध्ये तुम्ही येऊन आंब्याचं झाड लावलं असेल आणि मला जर सांगितलं की हा केशर आंबा आहे आणि 2-3 वर्षात त्याला फळं मिळतील, तर मी कदाचित माझ्या नातवापेक्षा त्या झाडाकडे जास्त लक्ष देईन, कारण केशर आंबा त्याच्यातून म्हणजे हे जो आहे आपलेपणा त्याच्यामध्ये वाढला पाहिजे, यासाठी ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणून आम्ही तिथं आता फळझाडं लावायला चालू केली. मागच्या वर्षी 2024ला जुलै महिन्यातच बाफना म्हणून इथे एक व्यक्ती आहे, तर तिच्या वाढदिवसासाठी म्हणून त्याच्या मिसेसने आम्हाला सांगितलं की फळझाडं द्यायची. तिथनं ते आमच्या लक्षात आलं आणि मग त्या गोष्टी करायला आम्ही सुरुवात केली. आपण फळझाडच लावली पाहिजेत आणि आनंदाने हे काम करण्यात येईल, कारण ह्याच्यातनं फळ मिळणार आहेत. आपण लावलेल्या झाडांना दिलेलं फळ चाखण्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यामुळे तो आनंद नक्कीच तुम्हाला खूपदा मिळाला असेल, नाही का? अनेक वेळा मिळाला. आणि त्या आनंदापेक्षा ज्या वेळेला मी मुलांना घेऊन जातो त्या झाडापाशी आणि ते म्हणतात आबा हे झाड कुठलं, मग ते सांगितलं त्याला की अरे हे खैराचं झाड आहे. मग ह्याच्यातनं फळ मिळतं का, नाही फळ मिळत, मग हे कशासाठी, असं त्यांचं कुतूहल जेव्हा जागृत होतं आणि आपण उत्तर द्यायला चालू करतो त्यावेळेला वाटायला लागते की अरे आपल्याला बरंच ह्याच्याशी एकरूप त्या झाडाशी होता येते असं वाटायला लागतं. काय झालं तर मध्ये आपल्या करोना काळामध्ये दंडोबावर जाणं काही शक्य नव्हतं. बरोबर. मग आपल्या जवळची जागा म्हणून आपलं मिरज सिव्हिल हॉस्पिटल आहे, तर मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 1 एकर जागा, तिथं राखीव जागा प्लांटेशनसाठी असते. तर त्याच्यावर उंबरापासून ते आंब्यापर्यंत अशी सगळी विविध 1000 झाडं आहेत आणि ती आता व्यवस्थित टिकली आहेत. आणि तत्कालीन सापळे म्हणून मॅडम तिथं डीन होत्या, तर त्यांनी चांगलं अगदी आनंदाने म्हणजे त्या कुठली गोष्ट सांगितली की लगेच यायच्या. आता दुर्दैवानं काय झालं, त्यावेळेलाच माझा धाकटा भाऊ तो तिथं झाड लावत असताना त्याला ब्रेन हॅमरेज झालं. त्यामुळे मग त्यांनी त्याचं नाव तिथं त्या जागेला सुबोध ऊर्जा पार्क असं त्यांनी म्हणजे शासनाच्या एखाद्या कुठल्या तरी जागेमध्ये हे झाडांमुळे शक्य झालं असावं असं मला वाटतं. आणि ह्या गोष्टी तिथं आता सगळी मुलं पण येत असतात. आत्ता जर आपण जाऊन बघितलं तर 20-25 फुटाच्या वर ती झाडं वाढलेली आहेत, फार छान झालेली. आणि अशा ठिकाणी त्याला पारही बांधले जातात. आणि मी बघितलंय अनेक रुग्णांचे नातेवाईकांना तिथं डबा खाण्यासाठी छान जागा निर्माण होते. झाडं काय देत नाहीत आपल्याला प्रेमापासून, सावलीपासून, फळापासून, फुलांपासून सगळे आधार, आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ऑक्सिजन, आपल्या जगण्याचा जो मोठा आधार आहे तो आपल्याला देतात. आणि जर आपण वृक्षारोपण जास्त केलं तर हवेमधलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढू शकतं आणि ऑक्सिजनचं महत्त्व आपल्याला कोरोना काळामध्ये समजलं आहे. त्यामुळं अनेक लोक पुन्हा वृक्षारोपणाकडे वळतील असं मला वाटतं. आणि आपण ज्याला कार्बन फूटप्रिंट म्हणतो आता सध्या, कार्बन फूटप्रिंट, तर त्याच्यासाठी सुद्धा ह्या झाडांचा फार मोठा आपल्याला उपयोग किंवा फायदा त्याच्यामध्ये होणार आहे. कार्बन फूटप्रिंट विषयी थोडंसं आमच्या श्रोत्यांना सांगितलं.
कार्बन फुटप्रिंट हा एक आता नवीन आलेली ही संज्ञा आहे की ज्यामुळं एखादं झाड कार्बन किती देते ह्याच्याप्रमाणे किंवा एखादी गोष्ट कार्बन किती खेचून घेते ह्या गोष्टीचा विचार करून त्याची फुटप्रिंट ठरवली जाते. आणि त्याच्याप्रमाणे कुठले झाड किती लावलंय याच्याप्रमाणे मोठमोठ्या कंपन्या आता त्या गोष्टीवर काम केलेल्यांना काही पैसे द्यायला सुरुवात करतात असं मी ऐकून आहे. त्याच्यामध्ये हा कार्बन फुटप्रिंट हा विषय कार्बन ऍब्झॉर्ब करणाऱ्या झाडांविषयी जास्तीत जास्त लोकांनी ते झाडं लावावीत याच्यासाठी त्यांनी ही सुरुवात केलेली आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आपण बघतो की असं गृहीत धरून चालू की एखाद्या डॉक्टरनी मला एखादी गोळी दिली, ती घेतल्यावर काय होईल, कदाचित मला त्यामुळे बरं वाटायला लागेल. बरोबर आहे. मी जाऊन झाड लावलं, समजा आता तुमचा हा एरिया ह्याच्यामध्ये येऊन मी झाड लावलं आणि मी निघून गेलो, तर मला त्याच्यापासून काय मिळणार आहे का माहित नाही, मी जर इथं आलो नाही तर. पण मी जर झाड लावलं तर सगळ्यांना काहीतरी मिळणार आहे. नक्कीच. आणि ते झाड ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी स्वतःला काय न घेता दुसऱ्याला देत राहते. आईनंतर आपण झाडाकडेच बघावं असं मला वाटतं. अगदी अगदी. त्यामुळं थोडासा आपुलकी वाढेल आणि त्याच्याबद्दलचं प्रेम वाढेल. आता हे सगळं करत असताना आपली सगळी लोक काय म्हणतात की बऱ्याच वेळा की हे मोठं मोठं एवढं करायचं, हे मला शक्य आहे का, हे मी करू शकेन का. तर त्याच्यासाठी पर्यावरण संरक्षण गतिविधींनी 2 गोष्टी आपल्याकडं आणलेल्या आहेत. सर्वसामान्य सगळ्यांनी करण्यासाठी 5 स्टार होम जे सांगली जिल्ह्यानं आपल्याकडं राबवायला सुरुवात केली, त्याचं आमचं नाव होतं पंचतारांकित घर. हे आम्ही त्याला नाव दिलं होतं किंवा हरित घर. आम्ही त्याच्यामध्ये काय 5 गोष्टी करायच्या होत्या. एक म्हणजे पाण्याचा पुनर्वापर, म्हणजे पाणी बचतीसाठी केलेल्या गोष्टी. एक म्हणजे आपण जी एनर्जी वापरतो, इलेक्ट्रिसिटी वापरतो, तर ती अशी कुठली आपल्याला वापरता येईल का, जशी सोलर असेल किंवा आपल्याकडं इलेक्ट्रिसिटी वापरताना कमीत कमी आपल्याला वापरता येईल का हे बघणं. आपण घरामध्ये आता स्विच चालू आहे तर तो स्विच बंद करणं, ह्या सगळ्या गोष्टी अशा तिकडे बघत जाणं. वाहणारे नळ वेळच्या वेळेला दुरुस्त करणं. पाण्याच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे एक थेंब जरी पाणी पडत असेल तर चटकन बदलणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या करत राहिलो किंवा झाडं लावली आपल्या घरामध्ये किंवा पक्ष्यांसाठी निवारा आपण करून ठेवला, अशा 5 गोष्टी जर आपण केल्या असतील आणि त्या रोज नेहमी करत असेल तर त्याला आम्ही पंचतारांकित घर म्हणतो. आणि 2023 साली आत्ताचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे, तर त्यांच्या हस्ते महापालिकेनं पहिल्या 5 घरामध्ये आमची निवड केली होती आणि पंचतारांकित घर म्हणून असं एक हे त्यांनी आम्हाला दिलं होतं. तर हे करणं सगळ्यांना शक्य आहे. आणि त्याच्यात आता महापालिका असं म्हणते की हे जर तुम्ही करत असाल, हे कंपोस्ट घरी करत असाल किंवा ह्या 5 गोष्टी जर तुम्ही करत असाल, आता तर ते म्हणतात की 5 पैकी 4 केल्या तरी चालतील, तर ते काहीतरी आपला जो घरपट्टी असते तर त्याच्यामध्ये काहीतरी थोडी सूट पण देत आहेत. म्हणजे बूस्टर डोस त्यांच्याकडनं पण आपल्याला चांगला आहे. तर आता तरी पब्लिकनी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष देऊन स्वतःचं घर तरी पंचतारांकित करायला सुरुवात केली तर कदाचित आत्ता जे आपल्याला दिसते ह्याच्यापेक्षा जास्त ऑक्सिजन आपल्याला सगळ्यांना मिळायला चालू होईल. आपल्या प्रत्येक जागेमध्ये जिथं आपल्याला जागा मिळते ते छोटं छोटं झाड सुद्धा लावायला हरकत नाही. या गोष्टी त्यांना त्याच्यामध्ये करता येईल. लहानपणापासून जर एखादी गोष्ट मुलांनी करायला सुरुवात केली तर जास्त चांगली होईल असं मला स्वानुभवातनं कळलं. नक्कीच. त्यामुळं NSPC म्हणून जो आता उपक्रम चालू केलाय, हे आता त्यांचं 4थं वर्ष आहे. बालवयापासून मुलांना पर्यावरणाबद्दलची माहिती मिळावी आणि शास्त्रशुद्ध माहिती त्यांनी शोधावी, ह्याच्यासाठी पर्यावरण संरक्षण गतिविधी यांनी ह्याची सुरुवात केलेली आहे. याचा लॉंग फॉर्म जर आपण बघितला तर नॅशनल स्टुडंट पर्यावरण सर्टिफिकेट हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. म्हणजे राष्ट्रीय स्तरावर चालू असलेली म्हणून नॅशनल म्हटलंय, मुलांनी त्याच्यामध्ये लक्ष द्यायचंय म्हणून स्टुडंट म्हटलंय, पर्यावरणाचं आहे आणि त्याचं सर्टिफिकेट मुलांना मिळणार आहे म्हणून ते सर्टिफिकेट. आणि ही स्पर्धा आहे, अतिशय साधी सोपी स्पर्धा आहे. याच्यामध्ये मुलांनी एवढंच करायचंय, एक तर NSPC मध्ये रजिस्टर करायचंय. स्वतःच रजिस्ट्रेशन केल्यानंतर आम्ही त्याच्यासाठी शाळांमध्ये जातोय वेबसाईटवरती NSPC म्हणून टाकलं की ते वेबसाईट येते त्याची, आणि आम्ही सगळ्या शाळांमध्ये जातोय सध्या. आता संपूर्ण जर नॅशनल लेवलवर बघितलं तर आतापर्यंत 5 लाख लोकांचे रजिस्ट्रेशन झालंय. सांगली जिल्ह्याचं जर बघितलं आपण, सांगली फक्त, तर त्याचेही 5,000 झालेत.
वा वा. मिरजेसारखं छोटंसं गाव, तर त्याच्यामध्ये 1800 लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, ऑलरेडी झालेलं आहे. बरोबर. आपल्या इथून विजयनगर म्हणून जे आपण छोटं गाव म्हणतो, तर तिथं आता 20 लोकांचं रजिस्ट्रेशन आता पूर्ण झालेलं आहे. ह्याच्यामध्ये लोकांचा सहभाग चांगला वाढायला लागला. ह्याच्यामध्ये केलंय काय त्यांनी, की एक झाड लावताना किंवा बीचं रोपण करताना आपण त्याला बीजारोपण म्हणतो, आम्ही त्याला बीजारोपण ते वृक्षारोपण असं आम्ही त्याला नाव दिलं. तर त्यावेळेला एक सेल्फी काढायचा, तो ते हे करताना अपलोड करायचा आणि त्याच्यानंतर त्याच्या वयाप्रमाणे तो मुलगा आता ते सिलेक्ट करेल, त्यावेळेला त्याला त्याची इयत्ता विचारली जाईल, कुठल्या इयत्तेत आहे तो, पहिली सांगेल, दुसरी सांगेल, तर त्याच्याप्रमाणे त्याला प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नाची त्यांनी उत्तरं दिली की ई सर्टिफिकेट लगेच डाउनलोड होईल. ते प्रश्नही पर्यावरणपूरकच असतात, सगळे पर्यावरणपूरक, सगळे पर्यावरणाच्या निगडीत प्रश्न असतात. उदाहरण जर आता बघायचं झालं तर पर्यावरण दूषित होण्याची कारणं असं त्याच्यामध्ये विचारलेलं असतं आणि त्याच्यात 4 पर्याय दिलेले असतात. किंवा पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी असं म्हणून 4 प्रश्न विचारलेले असतात, 4 पर्याय दिलेले असतात. मग त्याच्यात जर झाड सिलेक्ट केलं असेल किंवा अशा गोष्टी पर्याय निवडला, अशी छोटे छोटे प्रश्नापासून ते पर्वतरांगापर्यंत सगळे तुम्ही जे काय तुमचं शिक्षण दिलेलं असेल त्याच्याप्रमाणे ते विचारले जातात. याच्यामध्ये त्याला ई सर्टिफिकेट मिळणार आहे हे पार्टिसिपेशनचं असेल. त्याच्यानंतर नॅशनल लेवलवर जर त्याचं सिलेक्शन झालं तर मिळणाऱ्या गोष्टी आहेत त्या पुन्हा वेगळ्या असू शकतील. पण ह्याच्यामध्ये जर जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घेतला तर त्यांचं राष्ट्रीय स्तरावर सन्मान होणं हे सहज शक्य आहे. आणि खूप छान आहे. या सगळ्यापेक्षा या वयामध्ये पर्यावरणविषयी जागृती, पर्यावरणाची माहिती किंवा आपण पर्यावरणपूरक कसं राहिलं पाहिजे याचं त्यांना आपोआपच प्रशिक्षण मिळेल आणि त्या अंगवळणी पडेल पुन्हा त्यांच्या, आणि पर्यावरणपूरक चांगला नागरिक घडेल. आणि हा भारत सरकारचा खूप चांगला उपक्रम आहे आणि त्याला तुम्ही सहकार्य करत आहात. ही सगळी टीम जी आहे सांगली, जी नॅशनल लेवल पासून ही टीम कार्य करते आणि त्याच्यामध्ये चांगला सहभाग पण आम्हाला चांगला मिळतोय. आपण जास्तीत जास्त लोकांनी तुमच्या माध्यमातून पण आता ह्याच्यामध्ये मला वाटतं जास्त आम्हाला लोक त्याच्यामध्ये मिळतील, ती ह्याच्यामध्ये यायला लागतील. त्यामुळं पर्यावरणाचं आत्ता होत असलेलं नुकसान हे कमी होईल आणि पर्यावरणाचं संवर्धन हे चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल. नक्कीच. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करता येतात. त्या म्हणजे आता मी काय केलं होतं की माझ्या पुतणीच्या लग्नाच्या वेळेला लग्नाला येणारी लोक अक्षता तरी वाहणार आहेत. मग त्यावेळेला आम्ही काय केलं, अक्षतेच्या शेजारी कप मांडून ठेवले आणि बिया ठेवल्या. एक बी कपामध्ये लावायची आणि मग अक्षता व्हायला जायचं. फार छान झाला. उपायुक्त त्यावेळेच्या स्मृती पाटील, तर त्यांना डॉक्टर ताटेंच्याकडनं कळलं की हे असं काहीतरी करायला लागलंय, तर त्या लगेच आल्या. मला म्हटलं तुम्ही लग्नाला बोलवलेलं नाही आहे पण बी लावायला मी येणार आहे. त्या बी लावायला आल्या. बीजारोपण त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी बीजारोपण ते वृक्षारोपण हा जो उपक्रम आहे त्याचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून मला त्यांनी आपल्या महापालिकेनं नियुक्त केलं. आणि त्या माध्यमातून काम करताना माझ्या असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांना खरंच काहीतरी करायची इच्छा आहे, आपणच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही की काय. 1,00,000 विद्यार्थ्यांच्यापर्यंत महापालिकेच्या माध्यमातून आम्ही बिया, कप हे द्यायला आम्ही सुरुवात केली आणि ते पूर्ण झालं. मला असं वाटतं की काही थोड्या वेळातच आपण इकडे जे डम्पिंग ग्राउंड बघतो तर त्या डम्पिंग ग्राउंडवर तुम्हाला थोडे दिवसात आमराई नक्की बघायला मिळेल. आणि खूप छान होईल असं झालं तर, कारण जागोजागी कचरा शहरांमध्ये झालेला आहे. दिसली रिकामी जागा की तो अक्षरशः कचऱ्याचा डेपो बनून जातो आणि त्याच्या जवळून जाताना इतकी दुर्गंधी येते की चालायला सुद्धा नको वाटतं. आणि आपण जर लोकांना सांगायला गेलो की इथं कचरा टाकू नका, गाडी येते तिच्यामध्ये कचरा टाका, तर आपल्याला काहीही ऐकून घेण्याची तयारी असली पाहिजे असं मला पाहिजे. तर इथं कुठंतरी जागृती झाली पाहिजे. असा कचरा टाकताना कुठंतरी मन कचरलं पाहिजे की अरे बाबा आपण आपलाच परिसर घाण करतो आहोत, आपल्याच परिसरामध्ये रोगराई पसरवत आहोत. याचं कुठंतरी मॅनेजमेंट थोडंसं आपण करू शकलो. आणि प्रत्येकाकडे तेवढा वेळ असतो, भरपूर वेळ प्रत्येकाकडे आहे. आणि आपण म्हणतो की जीवन म्हणजे असं फास्ट झालंय, अमुक तमुक आपण म्हणतो. पूर्वी माझ्या माहितीप्रमाणे सायकल हे मोठ्यात मोठं चांगलं वाहन श्रीमंतांकडे असायचं. आज तर आपल्याकडे कमीत कमी छोटी काय होईना पण 2 व्हीलर प्रत्येकाकडे आहे. मिरजेहून सांगलीला यायचं असेल तर मला फार वेळ लागत नाही. पूर्वी बस स्टॉपला जायचं, उभं राहायचं, बस आली की यायचं, म्हणजे 2 तास काढून ठेवायला लागायचं. मग एवढा वाचलेल्या वेळेचं करायचं काय? बरोबर आहे. मग एखादी सिरियल बघत बसणं किंवा मोबाईलवर काहीतरी गप्पा टप्पा करत बसण्यापेक्षा जर ह्याकडे लोकांनी लक्ष द्यायला सुरुवात केली तर नक्कीच तुम्ही म्हणताय तसं आमूलाग्र बदल त्याच्यामध्ये घडू शकेल. हे 3 वर्ष झाली, हे आत्ताचं आहे ते 4थं वर्ष आहे. आम्ही काय करतो की
आंब्याच्या कोयी ज्या टाकल्या जातात तर त्या कोयी गोळा करायच्या आणि त्याची लावण करायची, त्याची रोपं तयार करायची. हा जो उपक्रम असतो, मागच्या वर्षी त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आपल्याकडनं 12,000 कोयी जमा झाल्या. त्यातल्या 8,000 कोयी आपण पाठवल्या त्या मुंबईला. ग्रीन मुंबई मिशन म्हणून एकाने चालू केलं होतं आणि त्यानं असंच याच्यावर टाकलं होतं सोशल मीडियावर. त्याच्यातनं मला कळलं, मग मी ते बघितलं आणि मी त्याला पाठवून दिलं. आणि ते पाठवून देताना सकाळचे जोशी साहेब आहेत की नाही, त्यांना म्हटलं की असं असं करायचं नाही, पाठवून द्यायचं, तुम्ही येता का? कारण मला असं अपेक्षित होतं की त्यांनी मला सांगावं हे पाठवताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे. तर मग ते आले, त्यांनी पाठवलं आणि मग मला म्हटले हे तिकडं पाठवतोय तर हिथं का करत नाहीस म्हटले. आपल्याला पण आंब्याची रोपं पाहिजेतच ना. म्हणजे त्यांनी सगळं मला विचारून घेतलं की आंब्याचीच कोईच का, मग ती आंब्याचीच रोपं का, मग ते आंब्याची रोपं. आंबा हे एक झाड आहे ना की पतझड न होणार, म्हणजे पानगळ न होणारं झाड म्हणजे आंबा. त्याची कधीच पानगळ होत नाही. आणि आंबा तर खायला तर चांगला लागतो. आणि उन्हाळाभर भरपूर कोई जमा होतात, आवडीनं आंबे टाकून दिलेले कोई असतात. तर अशा कोईंपासून आपण ही सुरुवात केली आणि तिकडं पाठवून दिल्यानंतर लगेच जोशी सरांनी आम्हाला तर किडा सोडलाच आमच्या डोक्यामध्ये, वळवळायला लागला. मग महापालिकेच्या बरोबर एकत्रित येऊन आम्ही त्याचं रोपण केलं. 2,500 कोई लावल्या आणि आम्हाला असं वाटलं होतं की निदान 50% तरी उगवतील. पण आपण केल्यानंतर आपल्याला वाटतं ना हे मी काम केलंय, नक्की जास्त होईल. आणि त्या 70-80% पर्यंत त्याला उगवल्या, त्या चांगल्या झाल्या, त्याची रोपं चांगली झाली. आणि मग ती रोपं आम्ही शासनाला दिली. शासनाने इथं डम्पिंग ग्राउंड, जे मिरजेच्या पलीकडे जे वड्डीच्या तिथं डम्पिंग ग्राउंड आहे, तर त्या डम्पिंग ग्राउंडमध्ये आपल्या शासनानं सोनं केलं, खत केलं आणि ते विकलं. तिथं आता जागा रिकामी होतीये. त्या जागेमध्ये ही आम्ही तयार केलेली जी रोपं आहेत, ती आंब्याची रोपं आता तिथे लावली जाणार आहेत. आपल्याकडं पूर्वी ॲडिशनल कलेक्टर म्हणून त्रिगुण कुलकर्णी साहेब होते. तर त्यांच्यामध्ये मला फोन आला की आम्ही म्हणे एक कुटुंब एक झाड ही एक कल्पना आम्ही राबवतोय आणि तू त्या पुतणीच्या लग्नाचं काहीतरी टाकलं होतंस, ती रोपं तयार करत होतास, काय झालं त्याचं? असं मग त्यावेळेला मी करंजची ही आणली होती, बी आणली आणि 1,000 करंजची रोपं मी तहसीलदार ऑफिसला दिली, मिरज तहसीलदार ऑफिसला, त्यांच्या ह्या प्रोजेक्टसाठी म्हणून. अशी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करायला येतात, त्या करत गेलो की वेळ कसा गेला हेही कळत नाही आणि आपण त्या पर्यावरणाच्या ह्याच्यातनं मिळणारा आनंद खूप महत्वाचा, मोठा आहे. तर अजून कुठले उपक्रम सांगता येतील तुम्हाला? मगाशी तुम्हाला सांगितलं तसं पेड, पाणी आणि प्लास्टिक या 3 गोष्टींवर जर लोकांनी गांभीर्यानं लक्ष दिलं तर आपल्या पेडबद्दल आपल्याला कळलं, जास्तीत जास्त लावले, पाण्याबद्दल कळलं, आपल्याला वाचवता येईल. प्लॅस्टिकचं काय करायचं? सगळ्यात मोठा घातक जर शत्रू असेल तर प्लॅस्टिक असं समजलं जातं. पण आपण आजूबाजूला कधी बघितलं तर प्लॅस्टिकच्या अनेक गोष्टी आपल्याला दिसतात. म्हणजे खरंच जर प्लॅस्टिकचा नायनाट केला तर ह्या गोष्टी राहतील का? एखादे सामान घेऊन जायसाठी आपल्याला जर बॅग दिली आणि ती जर आता पूर्वीसारखी ट्रंक आणली तर आपल्याला उचलता येईल का? म्हणजे जिथं प्लॅस्टिकची गरज आहे तिथं प्लॅस्टिक आलंच पाहिजे. मग प्लॅस्टिकला आम्ही भस्मासूर का म्हणतो? तर जे सिंगल यूज प्लॅस्टिक आहे, एकदा वापरतो, त्याचा पुनर्वापर होऊ शकत नाही. अगदी त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण बऱ्याचशी लोक चॉकलेट खातात, बिस्किट खातात, त्या चॉकलेटची किंवा बिस्किटची जी रॅपर असतात त्याचं काय करायचं? ते तर कुठंच वापरता येत नाही. ते प्लॅस्टिकचा कारखान्यामध्ये रियूज करताना सुद्धा रॉ मटेरियल म्हणून सुद्धा ते वापरता येत नाही. मग त्याचं काय करायचं? ही एक समस्या कदाचित असू शकेल. महाराष्ट्र रत्न पुरस्कार ज्यावेळेला घ्यायला गेलो होतो त्यावेळेला माझ्याकडं ह्या प्लॅस्टिकच्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या 1 लिटरच्या प्लॅस्टिकच्या बाटल्यामध्ये आम्ही भरतो आणि त्याला म्हणताना इको ब्रिक म्हणतो. साधारणपणे 400 ग्रॅम, 1 किलो बाटलीचं वजन ते प्लॅस्टिक भरल्यानंतर 400 ग्रॅम झालं पाहिजे, एवढं त्याच्यामध्ये दाबून भरायचं. आणि ते दाबून भरलेलं जर तो आपण वापरलं तर ही जी मोठी समस्या आहे प्लॅस्टिकची, ती त्याची कदाचित कमी होण्याची शक्यता आहे. कसं वापरायचं हे सगळे जे प्लॅस्टिक जे आहे तर ते प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये भरायचं. हे प्लॅस्टिकच्या बाटलीत भरून 400 ग्रॅम पर्यंत वजन होईपर्यंत जर आपण भरलं तर साधारणपणे त्याच्यामध्ये जमा झालेलं जे प्लॅस्टिक आहे ते 200 स्क्वेअर फूट जागा व्यापेल एवढं प्लॅस्टिक आहे त्याच्यामध्ये जमा होणार. त्यामुळे त्याचा एक फायदा होतो. एका ठिकाणी ते एकत्रित होऊन आणि त्याचा इकोब्रिक म्हणून वापर केला जाऊ शकतो. म्हणजे काय की आता एखाद्या बागेमध्ये आपण बघितलं, तुम्ही आता मगाशी म्हणत होता की पार कट्टा केला, तर तो पार कट्टा करताना विटेच्या ऐवजी ह्याचा वापर केला तर
साईडला कंपाऊंड वॉल बांधताना ह्याचा वापर केला तर म्हणजे ते प्लॅस्टिक पण वाचेल आणि दिसायला पण छान दिसेल. आता रस्ता बनवायचाही प्रयोग केला गेला डांबराबरोबर ते प्लॅस्टिक, पण त्याच्यापेक्षा जर ह्याचा वापर अशा गोष्टींसाठी केला तर तो अधिक फायदेशीर ठरू शकेल. खरंच खूप चांगली कल्पना आहे. आणि मी ज्या वेळेला ते पुरस्कार घ्यायला गेलो त्यावेळेचे शिक्षण मंत्री होते, त्यांनी चॉकलेट खाताना मी बघितलं होतं. मग मी त्यांना म्हटलं चॉकलेट खाल्लं का, तर हो म्हटलं एक काम करा. काय म्हटले, म्हणून त्यांना ती बाटली दिली, म्हटलं तुमच्या चॉकलेटचं यामध्ये बरा, तुम्ही उपक्रम राबवा. आणि अशा गोष्टी त्याच्यामध्ये होतात. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्यांनी करायला सुरुवात करावी. म्हणजे आपल्याला हा जो प्रदूषणाचा विळखा बसतोय असं जे वाटतंय ते कदाचित नाहीसा होईल विळखा, आणि आपण पुन्हा ऊर्जितावस्थेकडे जाऊ शकू असं मला वाटतं. नक्कीच. आता आपण म्हणतो बीजगोळे असे म्हणतो, म्हणजे सीड बॉल. तर हे सीड बॉल करताना फोन करून काही लोक विचारतात आम्हाला सीड बॉल करायचे. माझा पहिला प्रश्न असतो की कशासाठी, म्हणजे सीड बॉल करणार कशासाठी. तर म्हणे आम्ही लडाखला चाललोय आणि जाताना आम्ही ते जंगलांमध्ये टाकणार, आपोआप झाडं उगवतील. पण तशी उगवतात का? हा, त्याचा हे प्रमाण फार कमी आहे, म्हणजे अगदी हार्डली 5 ते 6% ती उगवतात. मध्यंतरीच्या काळात असं हेलिकॉप्टर मधून जंगलांमध्ये बिया टाकण्याचा तो वेगळा विषय उपक्रम झाला. हा विषय वेगळा, तुम्ही आता सांगताय तो विषय वेगळा. आणि आता आपण जे करतो नॉर्मल आपली लोक जे करतात सीड बॉल जे करतात ते थोडेसे वेगळं. तो जो आहे तो अगदी सायंटिफिकली केलेला प्रयत्न असतो, त्याच्यामध्ये 50 ते 60% कदाचित झाडं उगवण्याची शक्यता असते. जंगलामध्ये ज्या जागी आपण जाऊ शकत नाही तिथे बिया पडून त्या रुजतात. आता आम्ही हा जो पहिल्यांदा केला होता, आम्ही लहान मुलांना एकत्र करायचं, शाळेतल्या मुलांना त्यांच्याकडनं सीड बॉल करून घ्यायचे, त्यांना घेऊन जायचं. आणि अर्थात आपल्या जवळचा डोंगर आहे दंडोबा, त्यामुळे आम्ही दंडोबावर घेऊन जायचो. आणि दंडोबावर ज्या घळीमध्ये उतरून झाड लावता येत नाही तिथं ते सीड बॉल टाकायचे. पण मग त्यामुळे होतं काय की मी टाकलेल्या सीड बॉल पासून झाड तयार झाले का नाही हे कळणार कसं, जिथं मी जाऊ शकत नाही तिथं झाड उगवलंय का नाही हे मला कसं कळणार, हा थोडासा प्रॉब्लेम यायचा. तर ही जी लोक रोटरीच्या एका यांचा मला फोन आला होता की आम्ही लडाखला चाललोय आणि आम्हाला सीड बॉल देणार का. मग मी त्यांना विचारलं म्हणजे कुठं थांबणार आहे, काय करणार आहे. मग मला म्हटलं एवढं सगळं कशाला पाहिजे तुला, पण तू रोटरी नाहीस विचारतोस म्हटल्यानंतर मी सांगणार म्हटले. आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं, मी सगळी गावाची नावं वगैरे लिहून घेतली. आणि ते ज्या ठिकाणी राहणार होते तिथं उगवणाऱ्या झाडांच्या बिया त्या मागवून घेतल्या आणि मग त्याचे सीड बॉल करून त्यांना दिले. आणि मग त्यांना कळलं की त्या वातावरणात वाढणारी झाडं लावली तर ते सीड बॉलचा उपयोग होणार नाही तर होणार नाही. आणि मग पुन्हा त्याच्याप्रमाणे ते सीड बॉल करताना बऱ्याच गोष्टी, हा पण याचा मागचा विचार खूप महत्वाचा आहे आणि हा विचार झाला पाहिजे. कुठेही जाऊन कुठल्याही बिया टाकल्या त्या उगवतील असं नाही का. आणि बरीचशी लोक काय करतात की सापडेल ती बी घेतात आणि कुठेही टाकत असतात, हेही थोडंसं अयोग्य. पण एक मात्र नक्की की आपण खाल्लेल्या प्रत्येक फळाची बी जर आपण परत पर्यावरणातच टाकायला सुरुवात केली तर त्याचा नक्की फायदा होईल. कदाचित मुंग्या खाऊन जातील, कदाचित ते किडेल किंवा कुजेल आणि मातीत जाईल, खत होईल, कदाचित उगवून येईल. बरोबर. इथं जर समोर एखाद्या गटारीमध्ये कोय पडली तर कदाचित ते पाणी अडवेल आणि डास आणि दुर्गंधी चालू होईल. त्याच्याऐवजी ती असं जर कुठं आपण फिरायला गेलो आणि तिथं अशा जर हे टाकल्या, अगदी प्रयत्न करायला घरात खाल्लेल्या लिंबापासून ते फणसापर्यंत कशाचीही बी असू दे ही गोळा करणं आणि नेऊन पर्यावरणालाच परत अर्पित करणं, हे केलं तर अधिक चांगलं होईल. हा एक चांगला यज्ञ आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. तर आज तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि पर्यावरणपूरक जगण्याचे अनेक मार्ग आम्हाला सांगितलेत आणि तुमच्या ज्या काही कल्पना आहेत त्या अतिशय भन्नाट आहेत. प्रत्येकाने एकाही जरी कल्पनेचा विचार केला आणि त्याप्रमाणे जगायचं ठरवलं तर नक्कीच आपण पर्यावरणाचं संरक्षण करू शकू. आणि तुम्ही हे जे कार्य करत आहात पर्यावरण वाचवण्याचं, ते खरंच खूप उल्लेखनीय असं आहे. असंच तुम्ही कार्य निरंतर करत राहावं आणि अनेक हात तुमच्यासोबत यावेत आणि सगळ्यांचे जे प्रयत्न आहेत हे पुढे जातील आणि पर्यावरण आपण नक्कीच वाचवू शकू असं मला विश्वास वाटतो. तुमच्या या प्रवासाबद्दल आणि अनेक तुमच्या कृत्यांबद्दल आम्हाला माहिती दिलीत त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांकडून आणि आकाशवाणीकडून मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये पर्यावरणप्रेमी सुधीर गोरेसर यांच्याशी बातचीत आपण केली. आज या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आपण ऐकला. श्रोते हो, कार्यक्रमातून मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आता निरोप द्या. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.